लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण तालुक्यातील हिरडपुरी, वडवाळी, नवगाव, तुळजापूर परिसरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे। बेकायदेशीर वाळू उपसामुळे दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत असून राजरोजपणे सुरू असलेल्या वाळू उपशाकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे। पैठण तालुक्यातील हिरडपुरी हे गाव पाचोड पोलीस ठाणे हद्दीत येते, तर नवगाव, तुळजापूर, वडवाळी हे 3 गावे पैठण पोलीस ठाणे हद्दीत येतात। या दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या वाळू चोरीकडे कानाडोळा करत असल्याने वाळू तस्करांचे फावले आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे। महिन्याभरापूर्वी पैठणचे तहसीलदार वाळू संबंधित लाच प्रकरणात अडकल्याने नवीन प्रभारी तहसीलदार म्हणून दत्ता भारसकर आले होते। 4-5 दिवसानंतर तेही वैद्यकीय कारण दाखवून सुट्टीवर गेले। त्यांच्या जागेवर आता प्रभारी तहसीलदार दिनेश झांपले आले आहेत। त्यामुळे महसूल विभाग गोंधळलेल्या अवस्थेत आहे। प्रशासनात पूर्णवेळ तहसीलदार नसल्याचा फायदा वाळू तस्कर घेत असून पोलीस प्रशासनही बघ्याची भूमिका घेत असल्याने वाळू चोरीचा हा धंदा जोरात सुरू असून लाखोंची उलाढाल सुरू आहे। दरम्यान यात तरुणांसह गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश असल्याने ग्रामस्थही त्यांना विरोध करण्याची हिंमत करत नाही। या प्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे। 2 महिन्यापूर्वी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांची वाळू जप्त केली होती। या कारवाईमुळे काही दिवस अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक बंद होती। या संयुक्त कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले होते। दरम्यान लाच प्रकरणात तहसीलदार अडकल्यानंतर पुन्हा एकदा वाळू माफिया सक्रिय झाली असल्याने यावरून स्पष्ट होत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूल, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.